आज आपल्याला दोन टॉपिक्स बघायचे आहेत. एक आहे सिटिझन्स चार्टर आणि दुसरा आहे तो सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. सिटिझन्स चार्टर आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन दोन्ही प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या यंत्रणा आहेत किंवा व्यवस्था आहेत. प्रशासन अधिक चांगल्या पद्धतीने कसं चालवता येईल याच्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. सुरुवातीला आपण सिटिझन्स चार्टरपासून सुरुवात करू. चार्टर याचं डिक्शनरी मीनिंग जर पाहायला गेलं तर रिटन स्टेटमेंट ऑफ द राईट्स, बिलीफ्स अँड पर्पजेस ऑफ ॲन ऑर्गनायझेशन ऑर ए पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे एखाद्या संघटनेचे एकूण त्याचं काय स्वरूप आहे, त्याची काय काय कामं आहेत, ती कशी केली जातील आणि त्यांनी कोणकोणत्या सेवा ती संघटना पुरवते, मग नागरिकांना त्याच्याविषयी म्हणजे कोणते कोणते त्या संघटनेच्या संदर्भात हक्क आहे, तर हे सगळं चार्टरमध्ये येतं. चार्टर ही संकल्पना जुनी आहे. मॅग्ना कार्टा हे तुम्ही ऐकलं असेल. 1215 इंग्लंडच्या राजांनी तिथल्या जमीनदारांना काही हक्क प्रदान केले होते. इंग्लंडचा राजा आणि हे भोवताली त्याच्या जमीनदार उभे आहेत, सगळे सरदार उभे आहेत. तर राजाकडून त्यांनी हे मान्य करून घेतलं की आम्हाला व्यापार करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी हे स्वातंत्र्य हवं, हे अधिकार हवे आहेत. तर हे याला मॅग्ना कार्टा असं नाव देण्यात आलं. बृहद सनद किंवा मोठी सनद. सनद म्हणजे राजांनी, मॅग्ना कार्टा म्हणजे राजांनी व्यापाऱ्यांना दिलेले अधिकार. त्याच्यावरून 1990 पंतप्रधान पदावरती आलेले सर जॉन मेजर हे ब्रिटिश प्रधानमंत्री किंवा ब्रिटिश पंतप्रधान 1990 ते 1997 या काळामध्ये ते पंतप्रधान होते. आणि मार्गारेट थॅचर या अशाच प्रसिद्ध, म्हणजे त्यांनी 80चं दशक गाजवलेलं होतं. मार्गारेट थॅचर यांचा जर तुम्ही कार्यकाळ पाहिला, लॉंगेस्ट सर्व्हिंग ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ऑफ 20th सेंचुरी 1979 ते 1990. तर यांच्यानंतर 1990 जॉन मेजर हे पंतप्रधान झाले. म्हणजे 1980 ते 90 या काळामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किंवा पंतप्रधान म्हणजे मार्गारेट थॅचर असं एक समीकरण झालेलं होतं. आणि मेजर आल्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांच्याविषयी असा शंका व्यक्त केली होती की हे वेगळं काय करणार, हे थॅचर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतील, यांना फारसं काही स्वायत्तता असणार नाही. प्रत्यक्षात तसं थोडंफार झालं, पण बऱ्यापैकी नवीन गोष्टी त्यांनी आणल्या. आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे ही सिटिझन्स चार्टरची संकल्पना. ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आता ते मिनिस्टर ऑफ द सिव्हिल सर्व्हिस म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. तर मिनिस्टर ऑफ सिव्हिल सर्व्हिस म्हणून काम करताना ती सिव्हिल सर्व्हिस जास्तीत जास्त चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून त्यांनी सिटिझन्स चार्टरची संकल्पना मांडली. हा टॅब शेअर करायचा राहिला होता. तर हे जॉन मेजर आणि या मार्गारेट थॅचर
मार्गारेट थॅचर यांच्याविषयी मी सांगितलं. 4 मे 1979 ते 28 नोव्हेंबर 1990 या कालावधीमध्ये त्या पंतप्रधान होत्या. तर मेजर यांनी सिटिझन्स चार्टरची संकल्पना मांडली. ती मॅग्ना कार्टावरती आधारित होती. मॅग्ना कार्टा म्हणजे काय हे तुम्हाला विकिपीडियाच्या या पेजवरती आणखीन विस्ताराने बघायला मिळेल. हे ते चार्टर आहे, त्या काळातलं लिहिलेलं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि त्याच्याविषयीची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. काय काय अधिकार दिलेले होते ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेल. आपण एक चार्टरचं उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन स्पष्ट कळेल. बँक ऑफ महाराष्ट्र सिटिझन्स चार्टर, ए चार्टर फॉर कस्टमर सर्व्हिसेस बाय पब्लिक सेक्टर बँक्स, ऑपरेशन्स अँड कस्टमर सर्व्हिसेस डिपार्टमेंट, हेड ऑफिस पुणे. तर यांनी स्वतःचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. व्हिजन, मिशन, त्यानंतर लोगो आहे, ॲप्लिकेशन ऑफ चार्टर, स्टँडर्ड्स ऑफ सर्व्हिसेस, एक्सपेक्टेशन्स फ्रॉम कस्टमर्स फॉर क्वालिटेटिव्ह अँड इफिशियंट सर्व्हिसेस, कस्टमर एज्युकेशन आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल, असे 8 भाग याचे केलेले दिसतात. हा बँक ऑफ महाराष्ट्राचा चार्टर आहे. व्हिजन, मिशन, लोगो, ॲप्लिकेशन ऑफ चार्टर, स्टँडर्ड्स ऑफ सर्व्हिसेस, स्टँडर्ड्स फॉर सर्व्हिसेस, एक्सपेक्टेशन्स फ्रॉम कस्टमर्स फॉर क्वालिटेटिव्ह अँड इफिशियंट सर्व्हिसेस, कस्टमर एज्युकेशन, ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम. म्हणजे व्हिजन याचा अर्थ दृष्टी, त्यानंतर कार्य आम्ही कसं करणार आहोत आणि आमचं एकूण मिशन काय आहे, लोगो कोणता आहे, चार्टर कसा कसा तो ॲप्लाय करणार, त्यानंतर ज्या सेवा देणार त्याचा एकूण स्टँडर्ड काय असणार. खाली ते लिस्ट आहे, त्यावेळेला आपण ती बघूया. एक्सपेक्टेशन फ्रॉम कस्टमर्स, ग्राहकांच्याकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे ग्राहकांनाच चांगल्या दर्जाची आणि इफिशियंट म्हणजे तत्परतेने सेवा देण्यासाठी काय काय अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. कस्टमर एज्युकेशन म्हणजे कस्टमर्सना सुद्धा काही गोष्टींची माहिती असावी लागते. आता उदाहरणार्थ सेविंग अकाउंटवाला कस्टमर आहे, तर त्याला समजा पासबुक दिलं आणि सांगितलं की पासबुक प्रिंटिंगचं मशीन आहे, त्याच्यावरती तुम्ही ते प्रिंट करू शकता. तर त्याला ते माहिती असलं पाहिजे. त्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन इथे कस्टमर एज्युकेशन या याच्याखाली सगळी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कस्टमरला समजा डेबिट कार्ड दिलं, क्रेडिट कार्ड दिलं, तर ते कसं वापरायचं, मग त्याचा जो पिन कोड असेल तो कसा गुप्त ठेवायचा, तर ही सगळी इन्फॉर्मेशन इथे कस्टमर एज्युकेशन याच्या खाली दिलेली असेल. त्यानंतर कुठलीही प्रोसेस असली तरी त्या प्रोसेसमध्ये काहीतरी लोकांच्या तक्रारी असतात. काही वेळेला त्या तक्रारी नीट व्यवस्था न कळल्यामुळे असतील, किंवा काही वेळेला बँकेकडून चूक होईल, काही वेळेला ग्राहकांच्याकडून चूक होईल, पण त्याच्यामुळे कोणाचे पैसे अडकतील, तर कोणाला काही काम करायला विलंब होईल. तर अशा वेळेला एक ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा ज्याला म्हणतो आपण, ती तक्रार निवारण यंत्रणा असावी लागते. तर ती कशी आहे ते 8व्या भागामध्ये यांनी इथे दिलेलं आहे. तर व्हिजन, बँकेचं व्हिजन त्यांनी इथे दिलं आहे, टू बी ए व्हायब्रंट, फॉरवर्ड लुकिंग, टेक्नोसॅवी, कस्टमर सेंट्रिक बँक. व्हायब्रंट म्हणजे असं वातावरण प्रसन्न हवं आणि मरगळलेले कर्मचारी आहेत, कोणी कोणाकडे ग्राहकांकडे बघत नाही असं वातावरण नाही, तर व्हायब्रंट वातावरण असेल.
फॉरवर्ड लुकिंग, म्हणजे जगामध्ये किंवा बँकिंगच्या क्षेत्रामध्ये जे जे काही प्रगती होईल ती सगळी आम्ही आत्मसात करू. आम्ही सतत आमची दृष्टी भविष्याकडे असेल, म्हणून फॉरवर्ड लुकिंग. जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू. आम्ही कसे असू तर टेक्नोसॅव्ही म्हणजे कॉम्प्युटर्स, इंटरनेट किंवा इतर काय टेक्नॉलॉजी जी काही असेल ती टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न आम्ही करू. आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या बद्दलचा फारसा अनुभव नाही आहे, पण दुसऱ्या काही बँका आहेत, उदाहरणार्थ HDFC बँक आहे. तर बहुतेक सगळ्या गोष्टी तुम्ही घरामध्ये बसून तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता. याला म्हणायचं टेक्नोसॅव्ही. कस्टमर सेंट्रिक बँक म्हणजे ग्राहकाला केंद्रीभूत मानून, ग्राहकाला केंद्र मानून काम करणारी बँक. अडचणी पहिल्यांदा कोणाच्या सोडवायच्या तर ग्राहकांच्या, मग बाकीच्या. सर्विंग डायव्हर्स सेक्शन्स ऑफ द सोसायटी, एन्हान्सिंग शेअर होल्डर्स अँड एम्प्लॉईज व्हॅल्यू व्हाईल मूव्हिंग टुवर्ड्स ग्लोबल प्रेझेन्स. म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या सेक्शन्सना, वेगवेगळ्या गटांना, वेगवेगळ्या लोकांना सेवा आम्ही पुरवणार. डायव्हर्स सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणजे फक्त श्रीमंत आणि इंडस्ट्रियलिस्ट यांना न देता मध्यमवर्गीय असेल, गरीब आहे, निरक्षर आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे, रोजगार हमी योजनेवर काम करणारा मजूर आहे, तर त्याला डायव्हर्स सेक्शन्स ऑफ द सोसायटी असं म्हणतो आपण. एन्हान्सिंग शेअर होल्डर्स अँड एम्प्लॉईज व्हॅल्यू. जे आमच्या बँकेचे शेअर होल्डर असतील आणि जे आमच्या बँकेचे कर्मचारी असतील त्यांची व्हॅल्यू, म्हणजे त्यांनी जे काही गुंतवणूक केली आहे, शेअर होल्डर्सनी पैशाची गुंतवणूक केलेली असते आणि एम्प्लॉई त्यांचा अमूल्य वेळ देत असतात, तर त्यांना त्याचे रिटर्न्स मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे शेअरची व्हॅल्यू आमची वाढेल आणि एम्प्लॉईजचा पगार पण वाढत राहील, अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर. वाईल मूव्हिंग टुवर्ड्स ग्लोबल प्रेझेन्स म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी शाखा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तर तो असेलच असेल, पण त्याच्या बाहेर ग्लोबल प्रेझेन्स असं मोठं उद्दिष्ट त्याने ठेवलेलं आहे. आता सध्याच्या युगात काम करायचं म्हणजे फक्त देशापुरतं किंवा फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त मुंबईपुरतं मर्यादित राहून चालणारच नाही. त्यामुळे ग्लोबल प्रेझेन्स असं बँक म्हणते. मिशन काय असेल तर टू इन्श्युअर क्विक अँड इफिशियंट रिस्पॉन्स टू कस्टमर एक्सपेक्टेशन्स. जे विजनमध्ये आहे तेच मिशनमध्ये कसं कसं साध्य करणार ते सांगितलेलं असतं. त्यामुळे शेवटी बघा, टू एंटर इंटरनॅशनल अरेना थ्रू ब्रँच नेटवर्क. म्हणजे इथे जे जे लिहिलेलं आहे त्याचं इथे मिशनच्या स्वरूपामध्ये डिटेल्स दिलेले आहे. शेअर होल्डर्स वेल्थ, इथे पण तुम्ही बघा लास्ट पॉईंट शेअर होल्डर्सचा आहे. तर विजन आणि मिशन हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असणाऱ्या असाव्याच लागतात. ते तसंच डिफाईन केलं जातं. हा बँक ऑफ महाराष्ट्राचा लोगो, हा लोगो तुम्ही पाहिला असेल, पाहूनच तुम्ही ओळखाल. त्याचं काही एक्सप्लेनेशन पण त्यांनी इथे दिलेलं आहे. 3 M's, mobilization of money, modernization of methods and motivation of staff. Charter is not a legal document creating rights and obligations. हे चार्टरच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे लीगल डॉक्युमेंट नाही आहे
की जसं कॉन्स्टिट्यूशन असतं किंवा एखादा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ॲक्ट असतो, त्या ॲक्टनुसार जर तुम्हाला एखादा राईट दिला तर तो तुम्हाला मिळालाच पाहिजे, आणि नाही मिळाला तर तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागू शकता, फिर्याद करू शकता, आणि मग तुम्हाला बऱ्याच वेळेला मग नुकसान भरपाई सहित व्याजासहित परतफेड ज्याला म्हणतो आपण तशा स्वरूपात ते तुम्हाला परत मिळू शकतो. पण चार्टर हा असं कोणतेही हक्क निर्माण करत नाही किंवा बँकेवरती अशी कोणतीही जबाबदारी टाकत नाही. जॉन मेजरनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांच्याही डोक्यामध्ये हेच होतं की हे वेगळे राईट्स नाही आहेत, हे फक्त दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. सिटिझन्स, नागरिकांना अधिकाधिक माहिती देणं, नागरिकांना जागरूक करणं आपल्या हक्कांच्या संबंधाने, आणि जी संघटना आहे त्या संघटनेवरती दबाव वाढवणं, त्या कर्मचाऱ्यांवरती दबाव वाढवणं, की तुम्ही नागरिकांना जर समजलं की हे हक्क आहेत तर ते तो कागद घेऊन तुमच्या पुढे येऊन उभे राहतील. ते कोर्टात जाऊ शकत नाहीत किंवा तो त्यांचा कायदेशीर हक्क नाही आहे, परंतु ते जागरूक होतील आणि ते एकूण व्यवस्थेवरती एक प्रकारचा दबाव निर्माण करतील, आणि त्या दबावामुळे व्यवस्था हलायला लागेल आणि व्यवस्थेची प्रगती होईल. त्याच्यामध्ये व्यवस्थेचा पण फायदा आहे आणि त्याच्यात नागरिकांचा पण फायदा आहे. त्यामुळे एक नीट लक्षात ठेवा की Citizens Charter is not a legal document creating rights and obligations, but it surely helps in enforcing existing rights. जे अधिकार नागरिकांना आधीच दिलेले आहेत, कायद्याने दिलेले आहेत, त्याचा फक्त त्यांना फायदा बरोबर मिळतो की नाही हे मात्र त्याच्यामुळे शक्य होईल, सिद्ध होईल त्याच्यापुढे. आणि हा चार्टर कोणाकोणाला अप्लाय होतो तर ऑल प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, भाषा अगदी कायदेशीर आहे, प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस असं म्हटलं आहे, आणि खाली तुम्हाला दिसेल की इथे प्रॉडक्ट्सची लिस्ट दिली आहे आणि सर्व्हिसेसची लिस्ट दिली आहे. म्हणजे प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस म्हटल्यानंतर ते डिफाईन केलेले आहे. प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस लिस्टेड बिलो, whether provided by branches, subsidiaries and agents acting on behalf of the banks, across the counter, by post, through interactive electronic devices and through technology, alternative delivery channels. शब्द कसे व्यापक वापरले आहेत ते पहा. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे कॉम्प्युटर, मोबाईल, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. लॅपटॉप असेल, पामटॉप असेल, आणखीन काहीही असेल, ATM मशीन असेल, अँड थ्रू टेक्नॉलॉजी, ऑल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. डिव्हायसेसमध्ये जे काही येत नाही ते टेक्नॉलॉजी या शब्दाच्या अंतर्गत. म्हणजे तुम्ही NEFT ही टेक्नॉलॉजी आहे. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. तर या माध्यमातून तुम्ही पैशाची म्हणजे पैसे ट्रान्सफर करू शकता, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किंवा एक व्यक्ती दुसऱ्या संस्थेकडे, संस्था व्यक्तीकडे वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतं. तर हे सगळे अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. आता UPI ही जी सिस्टीम आहे तर युनिफाईड पेमेंट सिस्टीम्स, तर ते ह्या ज्या सिस्टीम्स आहेत युनिफाईड म्हणजे सर्व बँका एकत्रित आणलेल्या आहेत म्हणून तसं तो शब्द तिथे वापरला आहे. तर गुगलचं UPI आहे किंवा भीम UPI आहे किंवा फोनपे सारखे असतात. तर या सगळ्याला त्यांनी आता एकच शब्द वापरला आहे, अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. KYC कंप्लायन्स. आता हे कस्टमरच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचं KYC कंप्लायन्स म्हणजे तुमचं राहण्याचं प्रूफ, म्हणजे तुमचं आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड, तुमचं वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काहीतरी तिथे सबमिट करा आणि तुमचं आयडेंटिटी आणि राहण्याचं प्रूफ बँकेला वेळोवेळी जेव्हा मागेल त्यावेळेला देत राहा.
कारण मध्ये मध्ये ते सारखं घेतलं जातं. याचं कारण तुमचा ॲड्रेस बदलू शकतो किंवा तुमच्या नावामध्ये बदल होऊ शकतो, तुमची आयडेंटिटी काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर ते बँकेच्या अकाउंटमध्ये पण रिफ्लेक्ट झाले पाहिजेत, ते रजिस्टर झालं पाहिजे. तर KYC कंप्लायन्स असेल तर आम्ही बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी देऊ, असंही त्याचा म्हणण्याचा थोडक्यात अर्थ होतो. प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत तर डिपॉझिट्स, अकाउंट्स, करंट अकाउंट, टर्म डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट्स, NRE, FCNR, NRO. आता हे टेक्निकल गोष्टी आहेत. फॉरेन एक्सचेंज प्रोडक्ट्स असतील, थर्ड पार्टी प्रोडक्ट्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, लोन्स असतील, डीमॅट अकाउंट्स असतील, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स. आता सर्व्हिसेस, हे सगळ्या सर्व्हिसेस आहेत. त्यानंतर स्टँडर्ड फॉर सर्व्हिसेस. आता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे सर्व्हिस, त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आणि टाईम नॉर्म्स, इंडिकेटिव्ह. टाईम नॉर्म्स म्हणजे एखादी सर्व्हिस किती वेळामध्ये दिली जाईल, आणि परत खाली लिहून ठेवलं की ते इंडिकेटिव्ह आहे, की हे साधारणपणे 1 तास असं लिहिलं असेल तर 61व्या मिनिटाला तुम्ही जाऊन उभं नाही राहू शकत की का झालं नाही, तुम्ही तर म्हणाला होतात की 1 तासात होणार. म्हणून शब्द टाकलाय इंडिकेटिव्ह. म्हणजे चार्टर तयार करताना कायदेशीर काळजी खूप घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. चार्टर हे एक प्रकारचं एक्सपर्ट लीगल डॉक्युमेंटच असतं. सेविंग बँक अकाउंट उघडायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट्स लागणार आणि काय काय लागणार हे सगळं इथे दिलेलं आहे. आणि इन केस ऑफ न्यू CIF म्हणजे कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल, बँकांकडे हल्ली ही पद्धत आहे. त्याला बाकीच्या ठिकाणी आणखीन वेगळं काहीतरी नाव वापरत असतील, पण इथे बँक ऑफ महाराष्ट्र आणि बरेच बाकीच्या संस्थासुद्धा CIF हे वापरतात, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. हे कुठल्याही संस्थेत तुम्ही गेलात, बँकिंग किंवा आणखीन फायनान्शियल, तर तुमचं एक CIF तयार करतात आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला अकाउंट नंबर देतात. मग तुमचं सेविंग बँक अकाउंट वेगळा असेल, तुमचा RD अकाउंट त्याचा वेगळा नंबर असेल, फिक्स डिपॉझिटच्या अकाउंटचा वेगळा असेल, डीमॅट अकाउंटचा वेगळा नंबर असेल, शेअर ट्रेडिंगच्या अकाउंटचा वेगळा नंबर असेल, पण तुमचा CIF एकच असेल. म्हणजे एक CIF तुम्ही त्यांनी वापरला की त्या CIF खाली त्यांना सगळे ओळीनी तुम्ही कोणकोणत्या त्यांच्या सर्व्हिसेस वापरता किंवा कोणकोणते अकाउंट्स वापरता ते एका ठिकाणी पाहायला मिळतं. जर हे न्यू CIF असेल, म्हणजे तुम्ही नव्याने पहिल्यांदाच बँकेत जाणार असाल तर 2 तास लागतील. आणि एक्झिस्टिंग CIF म्हणजे तुमचं सेविंग बँक अकाउंट आहे आणि तुम्हाला एक दुसरं काढायचं आहे, सेकंड किंवा जॉईंट कोणाबरोबर तरी काढायचं आहे, तर ते 30 मिनिटामध्ये होईल. म्हणजे या प्रकारे त्यांनी अगदी मिनिट टू मिनिट हिशेब दिलेला दिसतो. क्लोजिंग करायचं असेल, सेविंग बँक अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर तुम्हाला पासबुक आणावं लागेल, अनयूज्ड चेकबुक आणावं लागेल, ATM आणि डेबिट कार्ड आणावं लागेल. म्हणजे ही तुमची जबाबदारी आहे कस्टमर म्हणून, आणि 10 मिनिटामध्ये तुम्हाला ते काम करून दिलं जाईल. आता अर्थात प्रत्यक्षामध्ये व्यवहारात थोडा फरक पडतो. 10 म्हणजे 10च मिनिटं लागतील असं नाही. आणि काही काही वेळेला ते डिटेल्स तुमचे जर काही बरोबर नसतील किंवा तुम्ही काही बँकेला ड्यू असाल, म्हणजे बँकेला तुम्ही काही पैसे देणं बाकी असाल, तर बँक त्याच्यासाठी थोडा वेळ जास्त लावू शकते. पण इन नॉर्मल केसेस इट विल रिक्वायर ओनली 10 मिनिट्स. टर्म डिपॉझिट अकाउंट्स, फिक्स डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण, ते पण न्यू CIF असेल तर 2 तास, अन्यथा 30 मिनिट. हे तुमचं आधीच सेविंग बँक अकाउंट आहे तर त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये फक्त टर्म डिपॉझिट अकाउंटची माहिती भरायची आहे. तर ही 10 मिनिटामध्ये पण होऊ शकते. त्याने मॅक्झिमम 30 मिनिटं देऊन ठेवली आहेत. त्यांच्याच साईटवरून तुम्ही 5 मिनिटामध्ये घरात बसल्या बसल्यासुद्धा हल्ली ते करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही आहे.
पेमेंट ऑफ टर्म डिपॉझिट्स ते पण 10 मिनिटामध्ये होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या तुम्ही वाचू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. कॅश पेमेंट करायची आहे, कॅश रिसिट्स करायचे आहेत. तर कॅश पेमेंट तुम्हाला माहिती आहे की इथे 10 मिनिटं असं लिहिलेलं आहे आणि अबाउट 25,000 असेल तर 15 मिनिटं असं लिहिलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला अनुभव आहे की बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊनच तुम्हाला काम करायचं असेल आणि कॅश डिलिंग असेल तर सहसा जावंच लागतं. आणि तिथे जर 1 तारखेच्या वेळेला गेलात तर काय अवस्था असते तुम्हाला कल्पना आहे. बाहेरपर्यंत रांग असते. तर ते चार्टर हे राईट्स आणि ऑब्लिगेशन्स क्रिएट करत नाही, हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. ते एक आयडियल आहे की या आयडियलकडे आम्हाला जायचं आहे. भारतामध्ये ज्या वेळेला ही चार्टरची सिस्टीम आणली, काही वर्षांपूर्वी भारतामध्ये हे सुरू केलं, तर त्यावेळेला पुष्कळ आयडियल असे विचार होते. सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेसना, सगळ्या कॉर्पोरेशन्सना हे करायला लावलेलं आहे. प्रत्येकाच्या वेबसाईटवरती, प्रत्येक गव्हर्मेंट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती सिटिझन्स चार्टर असतं. तुम्ही बघितलं नसेल तर जरूर बघा. LICची वेबसाईट काढून बघा किंवा आणखीन कुठली एअर इंडियाची वेबसाईट काढून बघा. आता एअर इंडिया खाजगीकरण झालं त्याचं, पण जोपर्यंत ती सरकारी होती. MTNLची वेबसाईट काढून बघा, तर तुम्हाला सगळीकडे सिटिझन्स चार्टर दिसेल. त्याची संकल्पना मुळात अशी होती की सिटिझन्स चार्टर तयार करा, त्याच्यानंतर नागरिकांच्याकडून वारंवार सूचना घेत राहा आणि नागरिकांच्याकडनं जर सूचना आल्या तर त्या चार्टरमध्ये तशा दुरुस्त्या पण करा. म्हणजे एकदा चार्टर करून टाकलं म्हणजे आयुष्यभरासाठीचं काम संपलं असं नाही आहे. तर चार्टरचं तुम्ही रिव्हिजन करत राहा. पण बहुतेक कंपन्यांचा किंवा बहुतेक सरकारी ऑफिसेसचा अनुभव असा आहे, अर्थात हे फक्त सरकारी कंपन्या, कॉर्पोरेशन्स म्हणजे महामंडळं आणि खाती यांनाच लागू आहे. खाजगी कंपन्या आपणहून म्हणजे तो हा शब्द वापरत नाहीत सिटिझन्स चार्टर वगैरे, पण ते वेगळ्या काही पद्धतीने आमच्या सेवा कशा असतील वगैरे ते लोकांपर्यंत पोचवतं. प्रत्यक्षात सरकारी विभागांचा, खात्यांचा, सगळ्यांचाच अनुभव असा आहे की ते चार्टर एकदा तयार केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये फारसा वेळ कोणी घालवत नाही. त्या चार्टरप्रमाणे काम करत राहणं किंवा ते चार्टर डेव्हलप करत राहणं हे सहसा कुठेही झालेलं नाही. तर ही माहिती मला तुम्हाला सिटिझन्स चार्टर संबंधाने द्यायची होती. आता दुसरा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. केंद्रीय सतर्कता आयोग किंवा मराठीमध्ये केंद्रीय दक्षता आयोग असं म्हणतात. व्हिजिलन्स म्हणजे लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, आणि ते सुद्धा गुप्तपणे वॉच ठेवणं. तर व्हिजिलन्स सेक्शन हे प्रत्येक खात्यामध्ये असतं, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असतं आणि त्याच्याशिवाय हा वेगळा स्वतंत्र असा आयोग आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन याच्याविषयी जर आपण माहिती पाहिली, when and why did the government set up a body like CVC? Central Vigilance Commission was set up by the government in February 1964. आता तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या दृष्टीने हे लक्षात ठेवा. फेब्रुवारी 1964 मध्ये याची स्थापना करण्यात आली ऑन द रेकमेंडेशन ऑफ द कमिटी ऑन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन. म्हणजे भ्रष्टाचार रोखण्यासाठी जी समिती नेमलेली होती, संतनाम कमिटी असं त्याला म्हणतात. श्री के संतनाम यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही कमिटी होती. त्यांचं काम काय होतं? टू ॲडवाईज अँड गाईड सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज इन द फील्ड ऑफ व्हिजिलन्स.
व्हिजिलन्स कसा ठेवावा, लक्ष कसं ठेवावं. व्हिजिलांते असा शब्द तुम्ही ऐकला असेल. व्हिजिलांते म्हणजे काही काही वेळेला खेड्यामध्ये दरोडा पडला तेव्हा काही भीती निर्माण झाली की कोणीतरी घुसेल, कोणीतरी चोरीमारी करेल, काहीतरी घातपात घडवून आणेल असं गावकऱ्यांना वाटायला लागलं, तर गावकरी रात्रीच्या वेळेला आळीपाळीनी म्हणजे ठरवतात, ग्रुप्स तयार करतात आणि मग सोमवार ते शनिवार किंवा सोमवार ते पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे आठवडाभराची पूर्ण ड्युटी लावली जाते की आज या 10 जणांनी या बाजूला थांबायचं आहे, या 10 जणांनी इकडे थांबायचं आहे, उद्या दुसरे 10 येतील आणि मग हातात त्यांच्या काठ्या कुऱ्हाडी जे काय मिळेल ते घेऊन ते उभं राहतात. टॉर्च असतो आणि मग रात्रभर जागून काढतात. त्याला व्हिजिलांते असं म्हणतात. आणि मग अशा वेळेला हे जे लोक आहेत थोडेसे अतिउत्साही पण असतात. अलीकडेच असे काही केसेस झाल्या की गाडीमध्ये काहीतरी मटण आहे, मग ते कशाचं आहे, मग ते गाईचं आहे का बकरीचं आहे का डुकराचं आहे, ह्याच्यावरून वादावादी आणि मग त्या गाडीवाल्याला खेचणं आणि मारणं. तर हे व्हिजिलांते ज्याला म्हणतो आपण, ते थोडेसे अतिउत्साही लोक हे करत राहतात. त्याच्यात थोडासा राजकारणाचा पण भाग येतो. पण हे व्हिजिलन्स हे त्याच अर्थाने आहे, लक्ष ठेवत राहणं, सगळं सुरळीत चाललंय की नाही, सगळं व्यवस्थित चाललंय की नाही हे पाहत राहणं. तर केंद्रीय दक्षता आयोगाची या संतनाम कमिटीच्या सजेशनवरून 1964 स्थापना करण्यात आली. ही देशातली सगळ्यात मोठी केंद्रीय संस्था आहे. फ्री ऑफ कंट्रोल फ्रॉम एनी एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी. यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा कुठलं मंत्री किंवा कुठला सेक्रेटरी कोणाचंही यांच्यावरती नियंत्रण नाही. हा आयोग पूर्णपणे स्वायत्त आहे. मॉनिटरिंग ऑल विजिलन्स ॲक्टिव्हिटी अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट and advising various authorities in central government organizations in planning, executing, reviewing and reforming their vigilant work. केंद्र सरकारच्या सर्व आस्थापनांना जे दक्षतेचं काम करायचं आहे, सतर्कतेचं काम करायचं आहे, त्या कामाचं नियोजन, त्याची अंमलबजावणी, त्याची पुन्हा पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेत राहणं, म्हणजे तपासणी करत राहणं की बरोबर आहे की नाही, व्यवस्था बरोबर आहे की नाही, किंवा आणखीन दुरुस्ती पाहिजे आहे का त्याच्यामध्ये, किंवा सुधारणा करणं, याच्यासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन काम करत राहतं. पंचवीस ऑगस्ट 1998 याच्याविषयीचा एक वेगळा ऑर्डिनन्स तयार करण्यात आलेला होता. आणि त्याच वेळेला एन विठ्ठल नावाचे एक सिव्हिल सर्वंट, एन विठ्ठल यांच्याविषयी यांचा हा फोटो पहा. आता ते जवळपास 83 वर्षाचे आहेत, आता रिटायर झाले. पण एन विठ्ठल यांनी त्यांचा काळ गाजवलेला होता. एन विठ्ठल यांचा काळ 1960च्या बॅचचे IAS अधिकारी, आत्ता 83 वर्षाचे आहेत, आता रिटायर झाले. भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. इकॉनॉमिक टाइम्सचे कॉलमिस्ट आहेत, सतत त्याच्यामध्ये लिहित राहतात. आता फारसं लिहित नसतील, आता वय झालं असेल त्यांचं, त्यामुळे. परंतु ॲक्टिव्ह असताना त्यांनी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन त्याचं घडवून आणलेलं होतं. एन विठ्ठल यांचं एक व्याख्यान मी मुंबई विद्यापीठामध्ये 98-99मध्येच असेल, 99मध्ये ऐकलं होतं. जो कन्व्होकेशन हॉल आहे फोर्ट कॅम्पसमध्ये, तिथे त्यांचं एक व्याख्यान खास
मुंबई विद्यापीठातल्या प्राध्यापकांसाठी ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी नवीन सुधारणा आम्ही काय करतो आहोत, त्यावेळेला इंटरनेट आणि वेबसाईट ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या. आता हे एकदमच फॅमिलियर गोष्टी झालेल्या आहेत. तर त्यावेळेला त्यांनी 99 सालामध्ये CVCची एक वेबसाईट सुरू केलेली होती आणि ती बहुतेक वेबसाईट्स ह्या त्यावेळेला स्टॅटिक असायच्या. स्टॅटिक याचा अर्थ फक्त इन्फॉर्मेशन देणाऱ्या, म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, मग कमिशनरचा फोटो आहे किंवा कमिशन कधी स्थापन झालं, कमिशनची कार्य काय, कमिशनचे पत्ते, फोन नंबर, हे सगळं एका जागी देणं, याला म्हणायचं स्टॅटिक वेबसाईट. म्हणजे त्याच्यामध्ये जर एखाद्या नागरिकाला असं वाटलं की मला एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करायची आहे, तर स्टॅटिक वेबसाईटमध्ये फॉर्म नाही आहे. इंटरॅक्टिव्ह वेबसाईट याचा अर्थ त्याच्यामध्ये फॉर्म आहे की त्या फॉर्मचा वापर करून तुम्ही कंप्लेंट सबमिट करू शकता. म्हणजे आता हे सगळे शब्द आता आपल्याला पाठ झालेले आहेत. फॉर्मच्या खाली सबमिट बटन असतं, म्हणजे फॉर्म सगळा पूर्ण भरायचा आणि मग त्याच्यामध्ये डिटेल्स जर काही चुकत असेल तर तो फॉर्मच तुम्हाला सांगतो, तो चुकीचे इन्फॉर्मेशन येऊ देत नाही आणि मग तुम्ही शेवटी फॉर्म सबमिट करता. सबमिट केलेला फॉर्म ज्या संघटनेचा तो फॉर्म आहे, ज्या संस्थेचा जो फॉर्म आहे त्यांच्याकडे जाईल आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा वेबसाईटवरती तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही ते काही डॉक्युमेंट असेल किंवा काही माहिती असेल तर ती बघू शकाल. म्हणजे तुम्ही पण कंप्लेंट केली आहे ती इंडिव्हिज्युअली केली, तर इंडिव्हिज्युअली तुमचं अकाउंट काढायला तिथे सोय असली पाहिजे आणि त्या अकाउंटमध्ये तुम्ही मागितलेली माहिती किंवा डॉक्युमेंट तुम्हाला मिळालं पाहिजे. ही सगळी सोय 1999च्या सुमाराला N. विठ्ठल यांनी CVCच्या वेबसाईटवरती केलेली होती. त्यांनी वेबसाईटवरती आणखीन एक प्रकार सुरू केलेला होता, ते म्हणजे व्हिजिलन्सच्या केसेस या भारतभर सतत चालू असतात. आपल्याला वर्तमानपत्रामध्ये त्यातल्या काही लक्षणीय काही केस असेल तर ती येते. किरकोळ केसेस असतील तर वर्तमानपत्र पण फारसं लक्ष त्याच्याकडे देत नाहीत. कधीतरी एखादी छोटीशी बातमी असू शकते किंवा तेवढी पण असणार नाही. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशननी अशी एक सोय केली होती की जो अधिकारी दोषी सापडेल, ज्याच्यावरती केस घातली जाईल, त्याचं नाव, पत्ता, फोटोसहित सगळं वेबसाईटवर टाकायचं. म्हणजे हा अधिकारी भ्रष्ट आहे, याच्यापासून सावध राहा, हे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन स्वतःच सगळ्यांना सांगत होतं, नागरिकांना सांगत होतं. तर ही सोय N. विठ्ठल यांनी 1999मध्ये केलेली होती. तर 2003मध्ये CVC बिल पास करण्यात आलं. म्हणजे आपल्याकडे व्हिजिलन्स वगैरे हे किती सावकाश आणि संथपणे चालतं ते पहा. 1964मध्ये रेकमेंडेशन त्याप्रमाणे ते अस्तित्वात आलं, पण त्याच्याविषयी डिटेल्ड ऑर्डिनन्स यायला 25 ऑगस्ट 1998 उजडावं लागलं आणि CVC बिल पास होण्यासाठी 2003 साल यावं लागलं. तर 2003 पासून हा ॲक्ट अस्तित्वात आहे. त्यानुसार एक CVC म्हणजे एक सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर आणि नॉट मोर दॅन 2 व्हिजिलन्स कमिशनर्स, हे तिघंजणं त्या कमिशनमध्ये असतात आणि हे तिघं मिळून काम करतात. इथे तुम्ही पहा, मंथली परफॉर्मन्स रिपोर्ट आहे, ॲन्युअल रिपोर्ट आहे, गाईडलाईन्स आहेत कसं काम करायचं त्याच्या संबंधाने अधिकाऱ्यांना, सिटिझन्स कॉर्नर, लॉज ऑनलाईन कंप्लेंट. तर या ठिकाणी आता हे टेक्निकल गोष्टी आहेत. HTTPS सर्टिफिकेट जुनं झालं असल्यामुळे ते असं रेड दाखवते. तर इथे बॅक टू सेफ्टी म्हणायची गरज नाही आहे आपल्याला, ॲडव्हान्स्ड त्याच्यामध्ये आपण जाऊ.
सर्टिफिकेट रिन्यू केल्यानंतर हे साईट येऊ शकते. आता इथे तुम्ही यूजर आय डी पासवर्ड तयार करायचा तुमचा आणि रजिस्टर्ड यूजर्स लॉग इन हिअर, म्हणजे रजिस्ट्रेशन आधी करायला लागणार आहे तुम्हाला आणि मगच कंप्लेंट देता येईल. इथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. जसं तुम्ही हा रजिस्ट्रेशन करून फॉर्म ओपन कराल तसं तुम्हाला आणखीन माहिती इथे दिली जाईल. कंप्लेंटचे तुमच्या स्टेटस तुम्हाला इथे बघता येईल आणि कंप्लेंट हँडलिंग पॉलिसी ही इथे दिलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, nationalized banks, insurance companies, autonomous organizations created through an act of the parliament or under the administrative control of government of India, जे अशा सगळ्या संस्थांच्या विरोधामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. 3 पेजेस आहेत साधारणपणे कंप्लेंट हँडलिंग पॉलिसी संबंधामध्ये माहिती इथे तुम्हाला सगळी दिलेली आहे. तर ही पण जरूर वाचून पहा या सगळ्या गोष्टी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स पण मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकतो, तर तुम्हाला स्वतंत्रपणे हे बघता येतील. तर CVC हे या प्रकारे काम करतं. त्यांना भारत सरकारच्या कुठल्याही ऑफिसेसमध्ये केव्हाही जाण्याची परवानगी असते. ते उघडपणे जाऊ शकतात, ते गुप्तपणे जाऊ शकतात, म्हणजे गुप्तपणे तुमची चौकशी पण करू शकतात. म्हणजे एखादी तक्रार त्यांना प्राप्त झाली की मुंबईमध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे एक ऑफिसर आहे की जो पैशाची मागणी करतो किंवा कामं पैशाशिवाय करतच नाही, मग त्याच्यावरती ट्रॅप लावला जातो, त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं आणि पुराव्यानिशी त्याला पकडून मग त्याच्यावरती केस केली जाते. सरकारी नोकरांसाठीच ही व्यवस्था आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. तर हे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, आपलं काम करत राहतं. आता वेबसाईट आणि आणखीन सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना ते आणखीन सोयीचं झालं आहे किंवा वेगाने काम करणं शक्य झालं आहे. तर या दोन्ही यंत्रणांच्या आधारे प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणणं हा हेतू आहे. तर दोघांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून दिला.